आज दिनांक 19 जानेवारी 2026. आज रोजी आमच्या शाळेमध्ये नॅपकिन डिस्पोजल मशीन बसवण्यात आलं आणि त्याचबरोबर बाथरूमचा दरवाजासुद्धा नवीन बसवण्यात आला. आता हे आमचे पालक आहेत जे की स्वतःहून बकेट आणलेले आहेत, लोखंडी बकेट, आणि त्या बकेटला अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने साफ करत आहेत. आणि हे आमचे विठ्ठलराव जे की कलरचा डबा ओपन करत आहेत आणि यानंतर ह्या सर्व बकेटला लाल कलर देण्यात येणार आहे. बघा, हे अशा पद्धतीने या आमच्या पालकांचं काम अविरतपणे अखंडपणे चालू आहे. आता आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एवढंच विनंती आहे की आम्हाला आमचे फक्त एका शाळा म्हणजे व्यवस्थित करून सजवून नटवून शांत बसायचं असं आमचं टार्गेट नाही. आज रोजी आमचं टार्गेट असं आहे की साखरा शाळेमध्ये जे काही पालकांचं सहकार्य भेटत आहे ते सहकार्य इतर आपल्या शाळांना भेटलं पाहिजे. आता हे आमचा आता झेंडा आहे जे की ब्लॅक ग्रेनाइट आणि व्हाईट टाईल्स या माध्यमातून अतिशय छान असं बनवलेला हा झेंडा आहे. जवळपास 2 दिवस अविरत परिश्रम करून आमच्या पालकांनी हे ध्वज आकारास आणलेला आहे. पहा, या ध्वजामध्ये स्टीलचा रॉड बसवण्यात आलेला आहे आणि अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने आमच्या पालकांनी हे ध्वज कंप्लीट केलेला आहे. पहा, हे पहा, अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने कलर देत असताना आमचे सुमेध दवणे पालक आणि त्यांना योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन करताना विठ्ठलराव आणि त्याचबरोबर भांडवले पालक. हा तर आमचा असा विषय चालू आहे की आम्हाला फक्त आमची शाळा चमकवायची नाही, तर आमचं असं टार्गेट आहे की आमच्या शाळांकडे पाहून, आमच्या व्हिडिओंकडे पाहून इतर गावातले पालक स्वयंप्रेरणेने शाळेत आले पाहिजे आणि शाळेत काम केलं पाहिजे आणि आमची इतर शाळा पण डेव्हलप झाले पाहिजे, विकास झाला पाहिजे शाळांचा. आणि ही आग किंवा जे ठिणगी एका शाळेत पेटलेली आहे ते एका शाळेपुरतं न राहता ती संपूर्ण तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्रभर पसरली पाहिजे आणि सर्व शाळांचा विकास झाला पाहिजे असा आमचा हा टार्गेट आहे. पहा, हे अतिशय छान आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं चालू असलेलं काम जे की पालक स्वयंप्रेरणेने करत आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता नंतर पाहू शकता की आता आमच्या जे काही आता विठ्ठलराव आहेत, आमचे विठ्ठलराव, त्यांनी साखरा गावात जेवढे काही सावकार आहेत त्यांच्याकडे गेले. ऐतिहासिक वस्तूमध्ये जे काही नाणे येतात, नोटा येतात, त्यांचं आमच्या विठ्ठलरावने स्वतःहून कलेक्शन केलं. आणि आमच्या विठ्ठलरावांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला एक रात्र जरी दिली तर आम्ही एका रात्रीमध्ये आमचा किल्ला बांधून टाकू, जे काही विटांपासून किल्ला असे व्यवस्थित बनवून टाकू, आमच्याकडे कारागीर आहेत म्हणून. त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलो की आता एका दिवसात किल्ला होणार नाही असं आम्ही समजूत घातली. मग त्यावेळेस त्यांनी ठीक आहे म्हटलं. आणि आता हे नाणी आणि हे नोटा जे काही आपलं ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत असे ह्या नाणी नोटा आहेत. पहा, याच्यामध्ये 1 आणा, नंतर 5 पैसे, 10 पैसे आणि 500ची, 1000ची जुनी नोट, बघा यांचा समावेश आहे. ओके, धन्यवाद.